धन्यवाद मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रो, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, बँकिंग असेल, अशा सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं जातं। त्याचबरोबर आपल्या यामध्ये MPSC, PSI, ST असेल, सरळ सेवा, लिपिक, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, महिला बाल विकास म्हणजेच ह्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहे किंवा पोलीस भरती वगैरे आहे, या परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। आणि मग या मराठी व्याकरणातील मागच्या भागामध्ये आपण पाहत होतो शब्दांच्या जाती। आणि मग शब्दांच्या जातीचा विचार करत असताना वाक्यात येणारे जे काही शब्द आहेत ते शब्द 8 प्रकारचे कार्य करतात, त्याला शब्दांच्या 8 जाती म्हणतात। शब्दांच्या जातीचे मुख्य प्रकार 2 आहेत, एक विकारी आणि दुसरा अविकारी। विकारीला काय म्हटलं जातं? सव्यय। अविकारीला काय म्हटलं जातं? अव्यय। आणि मग त्याच्यामध्ये मित्र हो, आपण आत्तापर्यंत 5 ते 6 भागामध्ये आपण नाम, नामाचे प्रकार, त्याच्यानंतर सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, त्यानंतर विशेषण, विशेषणाचे प्रकार, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार याचा आपण अभ्यास केला। त्यानंतर अविकारी जातीमध्ये आपण क्रिया, विशेषण, अव्यय म्हणजे काय, त्याचे पोट प्रकार कोणते हे आपण अभ्यासलं। त्यानंतर दुसरं आपण पाहिलं शब्दयोगी अव्यय म्हणजे काय। शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। त्याचे 16 प्रकार आपण अभ्यास पाहिले। मग आपण पाहिलं होतं की घराजवळ विहीर आहे, मूळ शब्द काय आहे? घर, त्याला जोडून काय आलाय? जवळ। मांडवाखाली पंक्ती बसल्या, मूळ शब्द काय आहे? मांडव, त्याला जोडून काय आलाय? खाली। म्हणजेच शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे? शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। त्यानंतर 7वी जात आपण अभ्यासली होती, ती म्हणजे उभयान्वयी अव्यय। काय? उभयान्वयी अव्यय। उभय म्हणजे काय? दोघ जण, 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। मग त्याच्यामध्ये आपण मुख्य 2 प्रकार पाहिले होते। एक पाहिलं होतं प्रधानबोधक उभयान्वयी अव्यय आणि दुसरं आपण अभ्यासलेलं होतं गौणत सूचक उभयान्वयी अव्यय। मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये 4 प्रकार आपण अभ्यासले होते। समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर पाहिलं होतं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि चौथा पाहिला होता परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय। गौणत्व सूचक मध्ये 4 प्रकारांचा विचार आपण केलेला होता। त्यामध्ये आपण पाहिलं होतं स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, कारण बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय आणि शेवटी पाहिलं होतं संकेत बोधक उभयान्वयी अव्यय। अशा पद्धतीने मित्र हो 7 जाती आणि त्याचे जे काही पोट प्रकार आणि मुख्य प्रकार आहे, या अगोदरच्या सर्व भागामध्ये आपण त्याचा सविस्तर विचार केलेला आहे। त्यानंतर आज मित्र हो आपण शब्दांच्या जातीपैकी 8वी जात अभ्यासणार आहोत, ती आहे केवल प्रयोगी अव्यय। काय आहे? केवल प्रयोगी अव्यय। आता या केवल प्रयोगी अव्ययामध्ये परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? तुम्हाला परीक्षेला एखादं वाक्य दिलं जाईल, काल म्हणे मुंबईला मुसळधार पाऊस झाला। काय वाक्य वापरले? नीट लक्षात घ्या। काल म्हणे मुंबईला मुसळधार पाऊस झाला आणि तुम्हाला या ठिकाणी म्हणे या शब्दाखाली अधोरेखित केलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल हे कोणत्या प्रकारचं केवल प्रयोगी अव्यय आहे। मग ते आश्चर्यदर्शक आहे, त्यानंतर शोकदर्शक आहे, पादपूरक पूर्णार्थक आहे की व्यर्थ उद्गारवाची आहे? मग तुम्हाला माहित पाहिजे व्यर्थ उद्गारवाची अव्यय कशाला म्हणायचं, आश्चर्यकारक मध्ये कोणकोणते शब्द येतात, त्याचबरोबर शोकदर्शक मध्ये कोणते येतात, पादपूर्णार्थक शब्द म्हणजे तरी काय, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि यासाठी मित्र हो तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे जे काही प्रकार आहे ते प्रकार माहीत असणं गरजेचे आहे। दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल आणि दुसरं काय दिलं? अशा पद्धतीनं दिलं आणि तुम्हाला विचारलं जाईल की हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे। मग त्याच्यामध्ये
तिरस्कारदर्शक आहे, विरोधदर्शक आहे, आश्चर्यदर्शक आहे की शोकदर्शक आहे? मग तुम्हाला माहीत पाहिजे केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार कोणते, मग आश्चर्यदर्शकमध्ये कोणकोणते उद्गार येतात, शोकदर्शकमध्ये कोणते येतात, त्याचबरोबर विरोधदर्शकमध्ये कोणते येतात, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर मित्र हो तुम्हाला कल्पना आहे की लहान मुलं रडताना 2 स्वर वगैरे काढतात, अशा पद्धतीने रडतात, म्हणजे त्यांना काय झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. आणि म्हणून मित्र तुमच्या लक्षात येईल ॲ आणि उ हे दोन्हीही उद्गार कसे आहेत, शोकदर्शक आहे. आणि म्हणून याचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. चला तर मग आता आपण समजून घेऊया केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. आता केवल प्रयोगी अव्ययाचा जर विचार केला तर पहिल्यांदा तुम्हाला व्याख्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काय झालं तर आपल्या अंतःकरणातील भावनांचा, पहा बरं का नीट लक्षात घ्यायचं आहे, आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या नीट पहा, लक्षात आली का? काय सांगितलं नीट लक्षात घ्या की आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना काय म्हटलं जातं की केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. एखाद्याने समजा क्रिकेटचा सामना चालू आहे आणि क्रिकेटचा सामना चालू असताना एखाद्याने लगातार 2 फोर मारले, तिसरा छक्का वगैरे मारला, लगेच आपण काय म्हणतो, वा छान खेळला. आता वा काय झाले, उद्गार वगैरे झाले, वा छान खेळला. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. लक्षातच ठेवायचे, उद्गार चिन्ह वाक्याच्या शेवटी येतं, परंतु केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलेलं आहे आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि ते नेहमी वाक्याच्या कसे येतात, सुरुवातीला येतात. पाहून घ्या उदाहरण पहा. उदाहरण इथं असं दिलेलं आहे की वा छान खेळलास. पहा वाक्याचं कसं आलंय, ते सुरुवातीला आलंय. आ हा 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 काय सुंदर भाजी केली, आ हा 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 आपण असं वापरलं. अरे रे 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 फार वाईट झालं, वाक्याच्या सुरुवातीला. हाय हाय वाक्याचं कसं झालं, सुरुवातीला. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतात आणि ते वाक्याचा भाग नसतात. ते वाक्याचा भाग नसतात, ते वाक्याशी त्या ठिकाणी कनेक्ट होऊन आलेले असतात. आणि मग याचा विचार करत असताना मित्र तुमच्या लक्षात येईल की ते वाक्याच्या सुरुवातीला येतात, वाक्याचा भाग मात्र ते नसतात. ते वाक्यातील स्वतंत्र उद्गार असतात. ते वाक्यातील काय होतात, स्वतंत्र उद्गार असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं काल म्हणे मुंबईला मुसळधार पाऊस झाला. आता मुंबईला मुसळधार पाऊस झाला हेही बरोबर आहे, पण आपण काय करतो, व्यर्थ उद्गारवाची त्या ठिकाणी म्हणे शब्द वापरत असतो. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे ते वाक्याचे कसे असतात, स्वतंत्र उद्गार असतात. ते वाक्याचे काय असतात, स्वतंत्र उद्गार असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. परत एकदा पहा, केवल प्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीस असतात आणि ते वाक्याचा भाग नसतात. ते वाक्यातील स्वतंत्र उद्गार असतात, वाक्यातील स्वतंत्र उद्गार असतात. मग आपण म्हणतो इश्य, त्याच्यानंतर आई ग, चूप, बापरे, आहा, वा वा, छे छे, हट, हे सगळे कसे आहेत की त्या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीचे ते उद्गार आहेत. चला तर आता आपल्याला हे जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे, या केवल प्रयोगी अव्ययाच्या संदर्भात तुमच्या आमच्या 9 भावना आहेत. जसं कधी कधी रागाची भावना असते, प्रेमाची भावना असते, भीतीची भावना असते, तिरस्काराची भावना असते, शांततेची असते, आनंदाची असते. मग तशा पद्धतीने माणसाच्या ज्या काही 9 भावना आहे त्या 9 भावनेतून वेगवेगळे उद्गार बाहेर पडतात आणि म्हणून केवल प्रयोगी अव्ययाचे मुख्य 9 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 9 प्रकार पडतात. या 9 प्रकारांचा विचार करत असताना प्रामुख्याने पहिला आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. काय, हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. यालाच काय म्हटलं जातं, आनंददर्शक केवल प्रयोगी अव्यय. आपण म्हणतो इथं पहा, वा 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 काय सुंदर सामना झाला. आपण कसं म्हणतो, वा 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 काय सुंदर सामना झाला, किंवा वा छान दिसतोस तू, आ वा 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 वा. त्यांच्यानंतर आ हा हा, त्याचबरोबर आ हा हा. म्हणजे हे जे काही शब्द आहेत, अचानक एखादा समजा आपला क्लास चालू आहे, अचानक एखादा विद्यार्थी वगैरे आला, त्याने सुंदर
ग्रामीण भागातील वेशभूषा वगैरे केलेली आहे. आपण म्हणतो आ हा हा, म्हणजे आपलं काय होतं की कळत न कळत आपल्याला आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी हे शब्द वापरले जातात. वावा असेल, वा असेल, वाहवा, आहा आहा, अशा पद्धतीनं. दुसरा जो काही प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं शोकदर्शक केवल प्रयोगाव्यय. शोकदर्शक म्हणजे इथं दुःखाची भावना वगैरे व्यक्त केली जाते. वाक्याच्या सुरुवातीला आपण म्हणतो अरे रे 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 फार वाईट झाले, अरे रे फार वाईट झाले, आगाई किती लागलं तुला, हाय हाय हाय. त्याच्यानंतर आपण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलं किंवा रडताना कसं असे शब्द हे वापरले जातात आणि म्हणून याला काय म्हटलं जातं शोकदर्शक. देवा रे देवा, देवा रे देवा. आता देवा रे देवा इथं काय दाखवलेलं आहे, शोक दाखवलेला आहे. आणि म्हणून केवल प्रयोगी अव्ययांच्या प्रकारांचा विचार करत असताना एक पाहिलं हर्षदर्शक, दुसरं पाहिलं आपण शोकदर्शक. हर्षदर्शकमध्ये हे शब्द येत असतात, हे उद्गार प्रामुख्याने अवलंबून असतात आणि इथं मात्र शोकदर्शकमध्ये हे उद्गार दिसतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं आश्चर्यदर्शक. काय, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. मग याच्यामध्ये अबब, बापरे काय भयानक ॲक्सिडेंट झाला, बापरे काय भयानक ॲक्सिडेंट झाला, अरे चाय, काय अरे चाय, लग्न पण झालं मला कळवलं पण नाही, असं झालं, ओहो, चक चक चक. अशा पद्धतीने हे जे काही शब्द आहे हे शब्द आपण कशामध्ये वापरत असतो, आश्चर्यदर्शक भावना व्यक्त करताना. त्यानंतर पुढे आहे प्रशंसादर्शक. प्रशंसादर्शक याचा अर्थ एखाद्याची जर स्तुती करायची असेल तर ती स्तुती करत असताना आपण म्हणतो शाब्बास, शाब्बास, छान मार्क मिळाले, 95%, शाब्बास, छान मार्क मिळाले, छान छान छान, ठीक, हां. त्याच्यानंतर काय फक्कड लावणी झाली, काय फक्कड लावणी झाली, खास खास, लय खास दिसत होतं किंवा खास जेवण झालं, खास तुझ्यासाठी हा ड्रेस आणला. म्हणजे ही काय केलेली आहे, त्याची प्रशंसा आहे. काय खास दिसतेस तू, काय सुंदर दिसतोस तू. अशा पद्धतीने एखाद्याची स्तुती किंवा प्रशंसा करण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा जो काही प्रकार आहे पाचवा प्रकार त्याला म्हटलं जातं संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय. संमतीदर्शक एखाद्या गोष्टीला काय असते, संमती असते. समजा एखाद्याचा फोन येतो, आपण बोलतो जी हां, जी हां, बोला मामांजी, जी हां हां बोल, जी हां, ठीक आहे ठीक आहे, अच्छा, हां बरं आहे माझं, बरं आहे बरं आहे बरं आहे, असे शब्द हे वापरले जातात. म्हणजे एकमेकाची दोन व्यक्ती असतील त्यांचा संवाद चालू असतो, विचारांची देवाणघेवाण चालू असते आणि मग हे शब्द आपण वापरतो आणि म्हणून याला काय म्हटलं जातं संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. जी हां, जी हां, ठीक, अच्छा, बरं आहे आमचं, ठीक आहे, अच्छा अच्छा अच्छा, बोला बोला बोला, अशा पद्धतीने हे संमतीमध्ये वापरलं जातं. सहावा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं तिरस्कारदर्शक. तिरस्कारदर्शक म्हणजे आपल्याला ते नको असतं, आपण त्याचा तिरस्कार करतो. छिछी छिछी, पहा छिछी, सी सी, उहू, आपण कसं करतो, उहू असा शब्द वापरतो. समजा 8 रविवारची सुट्टी आहे, तुम्ही झोपलेले आहात, आई तुम्हाला उठवते, तुम्ही करता म्हणजे तुमचा काय आहे, उठायला विरोध आहे. किंवा जेवण करत असताना तोंडामध्ये घास आहे आणि आई भाजी वाढते, आपण म्हणतो असे शब्द वापरत असतो. त्याच्यानंतर हुड, थो, ईश्य, ईश्य. मग परीक्षेला बऱ्याच वेळा तुम्हाला शब्द विचारलेला आहे की ईश्य हे कोणत्या प्रकारचं केवल प्रयोगी अव्यय आहे. मग संमतीदर्शक आहे, त्याचबरोबर विरोधदर्शक आहे, त्यानंतर तिरस्कारदर्शक आहे की आश्चर्यदर्शक आहे. तर तुमचं उत्तर आहे ईश्य म्हटल्यानंतर कशामध्ये जाणार आहे, ते तिरस्कारामध्ये जाणार आहे. त्यानंतर सातवा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं संबोधन दर्शक. काय आहे ते, संबोधन दर्शक. संबोधन म्हणजे तरी काय, संबोधन याचा अर्थ हाक मारणे असा होतोय. पहा, अरे ऐकलं का तू, अरे आपण म्हणतो रे, काय रे, संध्याकाळी येताना भाजीला घेऊन ये, अहो ऐकलत का, अगं ए इकडे ये. म्हणजे अशा प्रकारचे हे जे काही शब्द आहेत हे शब्द प्रामुख्याने काय होत असतात, आपल्याला कोणती तरी समोरचे जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उद्देशून आपण ते वापरतो, म्हणून याला म्हटलं जातं संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय. आठवा जो प्रकार आहे त्या आठव्या प्रकाराला म्हटलं जातं मौन दर्शक. मौन दर्शकची भाषा कशी असते, चुप चुप, चिप, चुपचाप बस, चिडू चुप, गप गप्पा, गुपचित बसा, गुपचित बसा. म्हणजे हा जो काही प्रकार आहे आपल्या मनात येणारे विचार असतील, अनुभव असतील, त्याचबरोबर भावना असतील आणि कल्पना असतील, ह्या एकमेकाशी संवाद करत असताना, एकमेकाशी व्यक्त करत असताना
कळत नकळत आपल्या तोंडातून ज्या भावना असतील तशा प्रकारचे उद्गार बाहेर पडत असतात. लहान मुलं गडबड गोंधळ करत असतील, अचानक पाहुणे आले, आपण म्हणतो चुप, गुपचूप बस, चिप, गप्प बसा, तुम्ही काही बोलू नका. अशा पद्धतीने आपण हे शब्द वापरत असतो. याला म्हटलं जातं मौन दर्शक. आणि लास्ट शेवटचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं विरोध दर्शक. मग विरोध दर्शकचा विचार करत असताना छे छे छे, मला नाही जमायचं, हट, बाजूला हो, हात लावू नको, काय राव, छे 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 छे, म्हणजे आपला काय आहे, त्याला विरोध वगैरे आहे. अशा पद्धतीने मित्र हो, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या अंतःकरणातील भावनांचा, काय सांगितलं पहा, आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात. त्या अविकारी अव्ययांना काय म्हटलं जातं, केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि मग त्या केवल प्रयोगी अव्ययाचा विचार करत असताना आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासला हास्यदर्शक. आता लक्षात ठेवायचे, केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार. 9 प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिला हास्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, दुसरा शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय, तिसरा आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, चौथा प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय, पाचवा संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय, सहावा तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय, सातवा संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय, आठवा मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि 9वा आहे विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना तुम्हाला यापैकी शब्द दिले जातात. छे छे, मला नाही जमायचं. आता छे छे म्हटल्यानंतर काय आलं, विरोधदर्शक. वा 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 वा, काय झालं, हास्यदर्शक झालं. आणि ऊ, त्या ठिकाणी शोकदर्शक वगैरे झालं. चुप, गप, काय झालं, या ठिकाणी मौनदर्शक झालं. म्हणजे हा जो काही प्रकार वगैरे आहे हे ठराविक शब्द, ठराविक उद्गार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आता या 9 प्रकाराव्यतिरिक्त परीक्षेला इतरही काही वाक्य दिले जातात. इतर वाक्यांचा विचार करत असताना पुढचा याच्यातला जो काही भाग आहे त्याला म्हटलं जातं व्यर्थ. नीट लक्षात ठेवायचं आहे, इथं तुम्हाला लक्षातच घ्यावं लागेल काय आहे, व्यर्थ अव्यय. आता व्यर्थ उद्गारवाची केवल प्रयोगी अव्यय, व्यर्थ अव्यय बरं का, व्यर्थ केवल प्रयोगी उद्गारवाची अव्यय. आता याचा विचार करत असताना केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या नेहमी सुरुवातीला येतात. काय, व्यर्थ उद्गारवाची केवल प्रयोगी अव्ययांचा जर विचार केला तर केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या नेहमी सुरुवातीला येतात, पण काही उद्गारासारखे वाटणारे शब्द वाक्याच्या मध्ये कोठेही येतात. त्याला काय म्हटलं जातं, व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. यालाच काय म्हटलं जातं, व्यर्थ उद्गारवाची, व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. आता याचा विचार करत असताना इथं दिलेलं आहे की हे शब्द वाक्याच्या अर्थात काहीही भर घालत नाही. वाक्याच्या अर्थामध्ये ते कोणत्याही प्रकारची भर घालत नाही. उलट अर्थाच्या दृष्टीने ते निरर्थक असतात. निरर्थक म्हणजे त्याला अर्थ नसतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. काय म्हटलं जातं त्यांना, व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. पहा, काल म्हणे मुलांनी गडबड केली. या म्हणेला काही अर्थ आहे का, नाही. हे काय आहे, व्यर्थ उद्गारवाचे आहे. मी काय बोलणार असं नाही म्हणता, मी आपला काय बोलणार. आता आपलं हे काय आहे, व्यर्थ उद्गारवाचे आहे. मन खूप धावते, शरीर बेटे साथ देत नाही, व्यर्थ उद्गारवाचे आहे. हे मात्र खरे. आता मात्र हे काय झालं, व्यर्थ उद्गारवाचे आहे. मग तुमच्या लक्षात आलं की केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या नेहमी सुरुवातीला येतात, परंतु काही उद्गारासारखे वाटणारे शब्द वाक्याच्या मध्ये कोठेही येतात. अर्थाच्या दृष्टिकोनातून त्यांना महत्त्व नसतं, ते निरर्थक असतात, त्यांना स्वतःचा अर्थ नसतो. मग इथं म्हणे, आपला, मात्र, बेटे हे जे काही शब्द आहेत यांना काय म्हटलं जातं, व्यर्थ उद्गारवाची अव्यय केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. काय म्हटलं जातं, व्यर्थ उद्गारवाची केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लास्ट शेवटचा जो काही प्रकार आहे त्या शेवटच्या प्रकाराला म्हटलं जातं पाद पूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय. आता पाद पूर्णार्थक म्हणजे तरी काय, तर काही लोकांच्या बोलण्यात काही शब्द लकप म्हणून पुन्हा येतात.
लकप म्हणून काय होतात, लकप म्हणून पुन्हा पुन्हा येतात, लकप म्हणून पुन्हा पुन्हा येतात। ते अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात, ते अर्थाच्या दृष्टिकोनातून कसे असतात, निरर्थक असतात। आणि अशा प्रकारचे जे काय आहे, जे उद्गार आहेत त्यांना काय म्हटलं जातं, पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। तिला पाहिला पाहुणे आलते बरं का, तिला पाहिला पाहुणे आलते बरं का। आता या बरकाला काही अर्थ आहे का, नाही, पण वाक्यात आपण काय करतो, वापरतो। बरं का आज आपली परीक्षा आहे, हे पहा, बरं का आज आपली परीक्षा आहे। राम वर्गात पहिला आला बरं का, या बरकाला काही अर्थ नाही। आणि म्हणून मराठी जी काय भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये उद्गारासारखे वाटणारे काही शब्द फक्त लकप म्हणून वापरले जातात, त्यांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो। मग इथं बरका असेल, बरका हे शब्द आपण नेहमीच बोलत असतो। अरे तू बाजारात चालला ना तर भाजीला काही घेऊन ये बरं का, आता बरकाला काही अर्थ आहे का, नाही। परंतु हे जे आहेत यांना काय म्हटलं जातं, पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। मग मित्र हो, आता तुमच्या लक्षात आलं की आपण आज 8वी जात अभ्यासली। 8व्या जातीचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, त्या अविकारी अव्ययांना काय म्हटलं जातं, केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। माणसाच्या 9 भावना आहेत, 9 भावनेतून केवळ प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात। 9 प्रकारामध्ये एक आपण पाहिलं हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, त्याच्यानंतर आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, मौनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, अशा पद्धतीने 9 प्रकारांचा आपण विचार केला। आणि शेवटी पाहिलं व्यर्थ उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्यय, अर्थाच्या दृष्टिकोनातून ते निरर्थक असतात। उद्गारवाची अव्यय हे वाक्याच्या सुरुवातीस येतात, पण मध्ये कोठेही ते व्यर्थ उद्गारवाची वापरले जातात। आणि माणूस तुम्ही आम्ही जे काय बोलतो, बोलण्याची एक लकप म्हणून काही शब्द वापरले जातात, ते फक्त त्याला पुन्हा पुन्हा येतात, त्याला म्हटलं जातं पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय। मग अशा पद्धतीने मित्र हो, या ठिकाणी आपण शब्दांच्या ज्या काही 8 जाती आहे त्या 8 जातीमध्ये नीट लक्षात घ्यायचं आहे। शब्दांचे मुख्य प्रकार आपण 2 पाहिले, एक विकारी आणि दुसरा अविकारी। विकारीमध्ये आपण 4 जाती अभ्यासल्यात। 4 जातीमध्ये नामाचे मुख्य प्रकार 3, त्याच्यानंतर सामान्य नामाचे पोट प्रकार 2, मग त्याच्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम आणि दुसरं पदार्थवाचक नाम। त्यानंतर आपण पाहिलंय विशेषणाचा विचार करत असताना त्या ठिकाणी विशेषण आपण पाहिलं। विशेषणाचे 3 प्रकार, गुणवाचक, त्याच्यानंतर गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। संख्या विशेषणाचे पुन्हा 5 प्रकार पाहिले। सार्वनामिक विशेषण 2 प्रकारे, आदि विशेषण आणि विधी विशेषण। पुन्हा त्याचे आपण 4 प्रकार पाहिले, नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषण, त्याच्यानंतर अव्यय साधित विशेषण, क्रिया विशेषण। दुसरी जात आपण अभ्यासलेली होती ती म्हणजे सर्वनाम। 9 प्रकारे लिहिता येते, त्याचे पोट प्रकार 6 पडतात। त्याच्यानंतर आपण पाहिलं क्रियापदाचे मुख्य प्रकार 2, परत त्याचे इतर पोट प्रकार 13 आपण अभ्यासले। त्याच्यानंतर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय आणि आता शेवटी पाहिलं आपण केवळ प्रयोगी अव्यय। अशा पद्धतीने मित्र हो, मराठी व्याकरणाचा पाया आपण ज्याला म्हणतो तो आहे शब्दांच्या जाती। परीक्षेला मी अगदी सुरुवातीला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मराठी व्याकरणामध्ये 3च घटक महत्त्वाचे आहेत। एक आहे वर्णविचार, दुसरा आहे शब्दविचार आणि तिसरा आहे वाक्यविचार। ज्याला शब्दविचार म्हणजे या शब्दांच्या 8 जाती, त्याचे मुख्य प्रकार आणि त्याचे पोट प्रकार ज्याला समजलं त्याला पुढचं व्याकरण संपूर्ण समजलेलं असतं। आता शब्दांच्या जातीपैकी कमीत कमी आपले 6 ते 7 भाग झालेले आहेत आणि या 7 भागामध्ये आपण सविस्तर त्याचा अभ्यास केलेला आहे। तुम्हाला शब्दांच्या जातीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, फोनद्वारे विचारू शकता अथवा तुम्ही व्हॉट्सअपला देखील विचारू शकता। धन्यवाद मित्र हो।